हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं हेमांगी सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज संध्याकाळच्या वेळेस जरा तलावाच्या इकडे आम्ही राऊंड मारायला गेलो, थोडं बसलो हवेशीर। खूप गरम होतं घर। आणि माझ्या पाठीमागे जी बिल्डिंग दिसते त्रिवेणी लॉरियल, तिथेच मी कामाला जाते बघा। मुलीने बघा बाजूच्या दुकानातनं जाऊन पार्लेजी बिस्किट आणले आणि माशांना खायला घातले। ह्या तलावामध्ये खूप मासे आहेत आणि बघा कसे मारामारी पण करतायत मध्येच। बिस्किट टाकल्यावर मासे जवळ येतात खायला, त्यांना मज्जा येते म्हणून ते बिस्किट टाकतायत तोडून तोडून। मला पण मस्त वाटते बघायला, कारण मोठे मोठे मासे आहेत पण ते दिसत नाही आहेत, कारण काळे मासे आहेत पाण्यामध्ये। मासे आले त्या कॅमेरामध्ये दिसत नाही आहेत। देव देव आले आले खात आहेत ते बघ। जरा मोठं टाकू, छोटे छोटे नको घालू तुकडे, जरा मोठे घातल्यावर येतात मासे, पटापट टाकायचे आणि येतात। रुई तू पण का माशालाच नको देऊ। तलावावरतीच हे कर्नाळा देवीचं मंदिर आहे। तिकडनं गरम गरम समोसे आणलेत आणि इकडे खायला बसली आहे ना। आता संध्याकाळची थोडी भूक लागली म्हणून नाश्त्यासाठी समोसे आणलेत आणि 7:30 वाजेपर्यंत आम्ही घरी पण आलो आहे। 7:45 झालेत, थोडा 10 मिनटं घड्याळ पुढे आहे, पण 6:45 झालेत। आता भूक लागली आहे थोडी संध्याकाळची म्हणून नाश्त्यासाठी समोसे घेऊन आलो आहे। आणि आता आमचा सिरियल लागला आहे टी व्हीला, पारू सिरियल आम्ही रोज न चुकता बघतो बघा, म्हणून आम्ही पळत पळत आलो तलावावरतून सिरियल बघण्यासाठी। नाश्ता पण झालेला आहे, समोसे खाल्लेत आपण आणि त्याच्यानंतर आता स्वयंपाक चालू झाला आहे। तर स्वयंपाकामध्ये मी आज भात केला आहे आणि इकडे चिकनचा रस्सा सकाळी बनवलेला, पण लाईट गेलेली सकाळपासून म्हणून चिकनला वाटण काही लागलं नव्हतं। तर त्याच्यातलं चिकन आता त्याच्यामध्ये चिकन थोडंसंच होतं म्हणून मग मी अंडे उकडून टाकलेत आणि थोडं वाटण लावलं आहे त्याला। तर आपलं शिजल्यावरती ते चांगलं घट्ट होईल। हे बघा कालवण शिजते आणि दुपारची भाकरी पण आहेत आपल्या। दुपारी ॲक्च्युली जेवणच नाही झालं, बघा ह्याच्यात भाकरी पण आहे, एक भाकरी बस होते। आम्ही रात्री काही तिघीजणी भाकरी वगैरे खात नाही, आम्हाला भात आणि कालवणच आवडतं। तर माझी तब्येत पण ठीक नाही आहे, आजारी आहे मी, तर त्याच्यामुळे मी कामाला पण जात नाही आहे। 4-5 दिवस आराम करायला सांगितलं आहे डॉक्टरांनी, त्याच्यामुळे मी आराम करण्यासाठी सुट्टी घेतली आहे, कोणत्याच कामाला जात नाही आहे। घरात बसून पण खूप गरम होते, खूपच यावर्षी गरमी आहे। तर मुली म्हटल्या का चल मम्मी संध्याकाळी थोडंसं तळ्यावर जाऊया, तिथे थोडं गार वारं येत होतं तर बरं वाटलं, खूपच छान वाटत होतं। पण आपल्याला स्वयंपाक पण करायचा होता घरी येऊन, म्हणून मग मी लवकर मुलींना घेऊन घरी आली आणि थोडं पावसासारखं पण वातावरण वाटत होतं, पण पाऊस काही येत नाही आहे, फक्त वातावरण तसं ढगाळ होतं। बाय फ्रेंड्स, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। बाय।